अजितदादांच्या समर्थकांनी आणलेल्या केकची राज्यात चांगलीच चर्चा सुरू झालेली आहे। अजितदादांच्या वाढदिवसानिमित्त आणलेल्या केकवर समर्थकांकडून एक विशेष मजकूर लिहिण्यात आला होता। नेमका काय मजकूर होता पाहूयात। उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त आणलेल्या एका केकची सध्या चांगली चर्चा रंगली आहे। पिंपरी चिंचवडमधील समर्थकांनी आणलेल्या केकवर मी अजित पवार राज्याचा मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतो की असा उल्लेख होता। अजित पवारांनी हा केक कापल्यानंतर विरोधकांनी मात्र अजितदादांना टोला लगावला। चांगली गोष्ट आहे, ते केक कापला त्यांना शुभेच्छा आहेत माझ्या। पण त्यांच्या शेजारी जे दोघं बसतात त्यांच्यासमोर एकदा त्यांनी तो केक कापावा। दरम्यान आपल्या नेत्यानं मुख्यमंत्री व्हावं अशी भावना पक्षातील प्रत्येक कार्यकर्त्याची असते, त्यामुळे सिरियस होण्याचं कोणतंही कारण नसल्याचं शिंदे गटाचे आमदार संजय सिरसाट यांनी म्हटलंय। ठीक आहे, माझे कार्यकर्ता म्हणतोय की तुम्ही मुख्यमंत्री व्हा किंवा मुख्यमंत्री होतील तर त्याच्यामध्ये काही गैर नाही आहे। आणि अजितदादासुद्धा त्याच खेळाडूतीने तो केकसुद्धा त्यांनी कापला, तर कार्यकर्त्यांनी खाल्ला, त्यांनीही खाल्ला, म्हणून त्याच्यामध्ये एवढं काही सिरियस होण्याचं काही कारण नाही। आमच्या त्यांना शुभेच्छा राहतील। भविष्यामध्ये जेव्हा केव्हा होतील मुख्यमंत्री जर अजित झाले तर त्याचा आनंद सर्वांनाच होईल, काही त्यात काही गैर नाही। देवेंद्र फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री व्हावे अशी इच्छा भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची आहे, त्यामुळे प्रत्येक कार्यकर्त्याची इच्छा असते आपल्या नेत्यांना मुख्यमंत्री व्हावं। त्यामुळे अजितदादांसाठी कार्यकर्त्यांनी केक आणला असेल तर त्यामध्ये काहीही गैर नसल्याचं धनंजय महाडिक यांनी म्हटलंय। ह्या कार्यकर्त्यांच्या भावना आहेत। जसं आम्हालाही वाटेल की फडणवीस साहेबच मुख्यमंत्री व्हावेत, परंतु आजच आपण वृत्तपत्रामध्ये वाचलं असेल की भाजपनं आता या निवडणुकीला सामोरं जात असताना मुख्यमंत्री पदाचा दावा किंवा उमेदवार घोषित करणार नाही असं सांगितलेलं आहे। आज आपण वृत्तपत्रामध्ये वाचलं असेल। एकत्रित निवडणुका लढवायच्या आणि मग वरिष्ठ जे निर्णय घेतील त्या निर्णयाला बांधील राहायचं हा आमचा अजेंडा आहे। भाजपच्या सर्व पदाधिकारी कार्यकर्त्यांची इच्छा असणारच आहे, यामध्ये काही शंका नाही। अजित पवारांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या समर्थकांकडून स्पेशल केक आणण्यात आला होता। दरम्यान समर्थकांचा उत्साह पाहून अजितदादांनी देखील हा केक तेवढ्याच गोडीनं कापून आभारही मानले। ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।